नमस्कार, मी सौ सुनंदा पाटील. चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या प्राध्यापक दिलीप फडके यांच्या पुस्तकानुभव या महत्त्वपूर्ण ग्रंथातील हिंदुस्थानातले दुष्काळ, दुष्काळही तसाच आणि चर्चाही तीच या लेखाचे मी वाचन करीत आहे. 1830 ते 1910 या कालखंडातील मराठी पुस्तके समजून घेण्यासाठी हे संग्राह्य पुस्तक नक्की मागवा. 1830 ते 1910 या काळात प्रसिद्ध झालेल्या काही निवडक मराठी पुस्तकांचे परीक्षण. या लेखाचे शीर्षक आहे हिंदुस्थानातले दुष्काळ, दुष्काळही तसाच आणि चर्चाही तीच. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अनेक वेळा मोठा भीषण दुष्काळ पडला आहे. सर्वसामान्य माणूस तर या दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेला आहेच, पण या दुष्काळी परिस्थितीचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या करून आपली या भीषण संकटापासून सुटका करून घेत आहेत. भारतामध्ये दुष्काळ ही काही नव्याने निर्माण होणारी आपत्ती नाही. दर 2-3 वर्षांनी दुष्काळी स्थिती निर्माण होत असते आणि त्या दुष्काळी स्थितीचा सामना सामान्य माणसाला करावा लागतो. 1870 ते 1900 या 30 वर्षामध्ये, म्हणजेच इंग्रजांची सत्ता भारतात दृढ झाल्यानंतरच्या काळात जे दुष्काळ पडले त्या दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी दुष्काळ आयोग नेमले. 3 आयोग नेमून दुष्काळातली परिस्थिती आणि त्या दुष्काळी स्थितीत ब्रिटिश शासक काय करू शकतात याबद्दल सरकारने विचार केला होता. याच पद्धतीने तत्कालीन समाजातही दुष्काळावर सुशिक्षित लोकांमध्ये विचारविनिमयाची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याचाच एक परिणाम दिसला तो या विषयावरच्या वैचारिक व पृथक्करणात्मक लिखाणाच्या रूपाने. जावजी दादाजींच्या तुकाराम जावजींनी या विषयावर निबंध मागविले. त्यात सखाराम गणेश मुजुमदार यांचा निबंध सर्वोत्कृष्ट ठरला. तो निर्णय सागरने 1901 मध्ये पुस्तक रूपाने प्रकाशित केला. त्यात प्रस्तावनाकाराने म्हटले आहे की दुष्काळासारख्या भयंकर आपत्तीच्या जोरास मनुष्यकृतीने उत्कृष्ट प्रकारचा प्रतिकार करता येतो. हा 2 प्रकारचा असतो. दुष्काळाचे संकट येऊ नये ह्याकरता अग्रोपाय योजणे व दुष्काळ पडल्यावर जीवनविषयक साधनांचा सर्वांस मनमुराद पुरवठा करून देणे. सुधारलेल्या राष्ट्रांनी या 2 प्रकारांपैकी पहिल्यासच विशेष प्राधान्य दिले आहे. हिंदुस्थान पारतंत्र्यात असल्याने दुसऱ्या प्रकारच्या उपाययोजनांकडे कनवाळू इंग्रज सरकार अधिक लक्ष देते आहे. मेकॉलेचे एक वाक्य प्रस्तावनाकारांनी दिले आहे. ते मोठे विचार करायला लावणारे आहे. भारत आणि भारतीय लोकांबद्दल लॉर्ड मेकॉले म्हणतात, टू हॅव फाउंड द ग्रेट पीपल संक इन द लोएस्ट डेप्थ ऑफ स्लॅव्हरी अँड सुपरस्टिशन अँड टू हॅव सो रूल्ड them as to have made them desirous and capable of all the privileges of citizens would indeed be a title to glory all our own. मेकॉले हा अनेकांच्या योग्यायोग्य टीकेचा विषय राहिला आहे. त्याने व्यक्त केलेल्या ह्या मताबद्दल दुमत व्यक्त करायचे तर तत्कालीन भारतीय सत्ताधीशांपैकी बहुतेकांच्या नादानपणाकडे दुर्लक्षच करायला हवे. लेखकाने शेरा मारला आहे की 1896 ते 97 च्या दुष्काळानंतर इंग्लंडातील दयाशील लोकांमध्ये दयेचा पाजर फुटला आणि या देशाच्या निर्धनावस्थेसंबंधाने तिकडे रात्रंदिवस चर्चा सुरू झाली. दुष्काळी स्थितीचा जितका समग्र विचार ब्रिटिशांनी केला तितका त्याकाळी बडोद्याच्या राजांसारखे तुरळक अपवाद वगळता अन्य कोणाही भारतीय राजाने केला होता असे दिसत नाही. लेखक सांगतो की सर्व पृथ्वीभर खरा प्रकार असा आढळून येतो की शेतकरी म्हटले की ते कर्जबाजारी असायचे आणि ते कर्ज त्याला शेतातल्या नुकसानीने झालेले नसायचे, तर त्यास कारण त्यांचे अज्ञान, त्यांचा निष्काळजीपणा, त्यांच्या भाईबंद्या, परकीय लोकांशी व्यापारात बरोबरी करणे, अवर्षण, अतिवृष्टी. लेखक पुढे सांगतो की दुष्काळाची 4 कारणे: पर्जन्यवृद्धीची अशाश्वती, लोकसंख्येची वृद्धी, शेतकऱ्यांची कमताई. त्यावर त्याने 4 उपाय सांगितले आहेत. नद्यांचे पाणी अडवून पाणी शेतास मिळावे, एकाच ठिकाणी लोकांची पुष्कळ गर्दी होऊ न देणे, शेतकऱ्यांना सज्ञान करणे, कारखानदारी वाढविणे. पुस्तकात एकूण 7 प्रकरणे आहेत. दुष्काळांचा सामान्य विचार, हिंदुस्थानातील प्राचीन दुष्काळ, 19व्या शतकातील दुष्काळ, हिंदुस्थानातील दुष्काळाचे अर्थशास्त्र, ह्या देशातील शेतकरी व दुष्काळ पडण्याची मुख्य कारणे,
दुष्काळाचे संकट टाळण्याचे सहेतुक प्रतिबंध आणि दुष्काळाचे तात्कालीन निवारण. लेखकाने सुरुवातीलाच दुष्काळ ह्या शब्दाची रीतसर व्याख्या केलेली आहे. ज्या काळात लोकांस उदरनिर्वाहाची पंचाईत पडते, पांघरण्यास धड वस्त्रही मिळत नाही, सर्वत्र अन्नार्थी लोक भटकत असतात व अन्न पाण्या वाचून लोकांचे प्राण नष्ट होण्याचा जो दुर्धर प्रसंग तोच दुष्काळ, असे वर्णन लेखकाने केलेले आहे. दुष्काळाचा इतिहास अत्यंत परिश्रमपूर्वक लिहिलेला असल्याचे उघडच जाणवते आहे. पार रामायण व महाभारतकालीन दुष्काळांपासूनचा आढावा यात घेतलेला दिसतो आहे. इसवी सनाच्याही आधीपासून ते ब्रिटिश राज्य भारतात कायम होईपर्यंतच्या काळातील दुष्काळाचा जो इतिहास लेखकाने दिला आहे, त्यावरून या विषयावरची माहिती संकलित करण्यासाठी लेखकाने किती परिश्रम घेतले असतील याची कल्पना येते. आज माहितीच्या महासागरामध्ये पोहताना अशी माहिती संकलित करणे अवघड राहिलेले नाही, पण 100-110 वर्षापूर्वी हे निश्चितच कठीण होते. दुष्काळाचा अर्थ आणि इतिहासानंतर लेखकाने दुष्काळाचे अर्थशास्त्र विचारात घेतले आहे. यात लेखकाने दुष्काळाचे आर्थिक परिणाम विचारात घेतले आहेत. दुष्काळ केवळ शेतकऱ्यांवरच परिणाम करतो असे नाही, तर त्याचे दूरगामी आर्थिक परिणाम होत असतात, असे सांगून लेखक सांगतो की शेतकरी दीन स्थितीत सापडताच आजूबाजूचे दुसरे लोकही विपत्तीग्रस्त होतात. सोनार, सुतार, लोहार, चांभार, कुंभार किंवा ज्या लोकांचा मुख्य आधार शेतकऱ्यांवरच असतो, ते सर्व लोक या विपत्तीत सापडतात. हे दुष्काळाचे संकट फार नडते व त्याची गुरेढोरे वगैरे उपयोगाची जनावरेही ओघानेच नष्ट होतात. लेखक पुढे सांगतो आहे, दुष्काळ पडत असताना 3 मुद्द्यांकडे मात्र विशेष लक्ष दिले पाहिजे. लहान मोठे कालवे काढणे, ओहोळ, ओढे व नद्या यांच्या पाण्यास प्रतिबंधक कामे करणे, ऋतुमानावर संस्कार करणाऱ्या झाडांची लागवड करणे व कोणत्याही ऋतूत पीक येऊ शकेल अशी योजना करणे. सर्व प्रकारची धान्ये एकाच ऋतूत पिकत नसतात, यासाठी निरनिराळ्या धान्य व ऋतुमानास अनुसरून लागवड करता यावी, यासाठी निरनिराळ्या धान्यांची शोधपूर्वक संख्या वाढविणे, सुगीच्या दिवसात जास्त पिकलेले आपत प्रसंगार्थ राखून ठेवणे आणि तशा आपत्तीत निर्धनत्वास पावलेल्या लोकांस विम्याप्रमाणे संपत्तीची एकदम मदत करणे आणि धान्याची खोट भरताच ती भरून काढण्याचा व दुष्काळात ते लोकांस सहज मिळू शकेल अशी योजना करणे. लेखकाला हे सगळे परक्या इंग्रज शासकांकडून अपेक्षित होते. आज 100पेक्षा जास्त वर्षांनी आपण आपल्या स्वदेशी शासकांकडूनही यापेक्षा जास्त कशाची अपेक्षा करतो आहोत. लेखक पुढे बजावतो आहे की दुष्काळ निवारणार्थ सावधगिरी ठेवण्याची जरूर असते. दुष्काळ निवारणार्थ कालव्यांची बांधकामे न करिता व देशात धान्य संग्रह नसता फक्त ठरीव भावाने इतर गरिबास भाकरी देणे याने या आपत्तीचे निवारण कधीही होणार नाही. धान्याच्या रूपाने भरपूर मजुरी मिळून लोकांकडून घेतली जाणारी कामे उत्पादक स्वरूपाची असावीत. अप्रतिबंध व्यापार तत्वाने या संकटास फार भयंकर स्वरूप येते. शेतकऱ्यांच्या शिक्षणासंबंधी लेखकाने खूपच सविस्तर चर्चा केलेली आहे. अलीकडच्या शेतकरी वर्गाची प्रजा केवळ अशिक्षित असून तिला आपले महत्त्व बिलकुल कळत नाही, अशा स्पष्ट शब्दात लेखक परिस्थितीचे वर्णन करतो आहे. लेखक सांगतो की शिक्षणासारख्या विषयांचे बाबतीत 5 उपाय. शेतकऱ्यांच्या मुलांनी कामाच्या हंगामाप्रमाणे दररोज अमुक तास शाळेत गेलेच पाहिजे असा कायदा पाहिजे. त्या मुलांकरिता वेगळी पुस्तके तयार केली पाहिजेत. त्यास पूट शिकवले पाहिजे. लोकल फंड भरणाऱ्यांचे पासून फी थोडी घेतात ती देखील घेऊ नये. शेतकऱ्यांसच बी, खत, हत्यारे इत्यादी वस्तू फुकट किंवा अल्प खर्चाने पुरवून त्याकडून शेतकीची सुधारणा करावी. शेतकऱ्यांची योग्यता व्यापाऱ्यांच्या किंवा सरकारी कामदारांच्या बरोबरीची करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुष्काळ पीडित लोकांस सरकार हे आपले खरोखर मायबाप आहे व तेच संकटकाळी आपला बचाव करते असे मनापासून वाटेल तरच राष्ट्राचे खरे कल्याण होईल. ही भावना पुस्तकाच्या अखेरीस लेखक व्यक्त करतो आहे. आज 100पेक्षाही जास्त वर्षानंतर सामान्य माणूस लोकशाही भारतातही आपल्या सरकारकडून यापेक्षा जास्त काय मागतो आहे. ग्रंथसंदर्भ सहकार्य न्यायमूर्ती रानडे, मोफत वाचनालय.